तर ईडीने आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। राज्य सहकारी बँक प्रकरणात हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती आहे। या प्रकरणात कथित आर्थिक अनियमिततेचा तपास सुरू आहे। ईडीने यापूर्वी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले होते। दरम्यान रोहित पवार यांनी या कारवाईला राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला। तपास यंत्रणा मात्र कायदेशीर प्रक्रिया पाळत असल्याचा दावा करतात। या प्रकरणात पुढील सुनावणी आणि तपासाच्या प्रगतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील, MSC बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचा काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे वगैरे वगैरे। आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी, 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची। आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील, आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील। याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा। कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही। EOWने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली, आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे। ईडीने EOWच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे। तर ईडीचे अधिकारी हे बिचारे आदेशाचे धनी आहेत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे। ईडीच्या आरोपपत्रावर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात रोहित पवार यांनी ट्विट करत नेमकं काय म्हटलंय। तर रोहित पवार म्हणतायत की कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली हे आता जगजाहीर आहे। याबाबत अधिक सांगण्याची काहीही गरज नाही। ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत। त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्र सुद्धा दाखल केलंय। तर रोहित पवार पुढे असंही म्हणतायत की म्हणजे तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्याय व्यवस्थेच्या कोर्टात आहे। कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच। पुढे रोहित पवार असंही म्हणतायत की विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी देखील माझी तयारी आहे। महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिलेला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलाय। हा इतिहास आहे। सत्यमेव जयते। जय संविधान।